आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती दूर करणं आणि शासन हे तुमच्या मागं आहे हे ठामपणानं सांगणं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल. साहेब आतापर्यंत किती नुकसान नाही, आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते ते 2 कोटीच्या वर होते. आता 1.5 कोटीच्या वरती याची काहीतरी नुकसान भरपाई झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. मला वाटते ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार आले होते. म्हणजे ते जवळजवळ त्यांनी 3 तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की बा ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ. झाली त्या देखील पोलीस प्रशासनावर ताशेरे उठले कोर्टाने. शावडीच्या पेयांना सुद्धा कोर्टामध्ये हजर राहावं अशा प्रकारे नाही. आता मी काय तो निकाल वाचला. तुम्ही विमानतळावर येत असताना मला EBP माझानी माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की ह्या सगळ्या घटना. मी म्हटलं निकालाचं वाचन करू आणि आता ज्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी ॲफिडेव्हिट काल सांगितलं आहे ते आम्ही त्या शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू. प्रशासनाची चूक झाली असं वाटत नाही का आपण, कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण सगळं हाताळलं ते कुठेतरी चुकलेलं आहे. होतं की मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेंना ते 2-3दा जाऊन भेटले होते. संभाजीराजेंना त्याने हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आहे असं सांगितलं होतं. आणि सुद्धा ॲडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावं याचा कायद्याची सल्ला सुद्धा ते घेत होते. त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांनासुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते. त्यांचाही तो फोन झाला होता आणि थोडं या पावसाळ्यापर्यंत जर थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालं हे घडलं नसतं. आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका. आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणणं होतं की ज्याला स्थगिती नाही तेच आम्ही अतिक्रमण काढत होतो. आता नेमकं